जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. लातूर या ठिकाणी आलोय. लातूरचं हे हॉस्पिटल आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर. तर या ठिकाणचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की हे असणारं मेडिकल कॉलेज, बाजूचं असणारं मेडिकल कॉलेज आणि त्याच्यासमोरचं असणारं हेच हॉस्पिटल, या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध असायला पाहिजेत. कारण सदरील हॉस्पिटल हे विलासराव देशमुख यांच्या नावाखाली चालत असलेलं हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारच्या सुविधाच नाही आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या ठिकाणचं असणाऱ्या हॉस्पिटलच्या ठिकाणी म्हणजे समोरच्या आलिशान म्हणजे 6 ते 7 मजली बिल्डिंगीमध्ये या हॉस्पिटलचं स्थलांतर झालेलं असताना विलासराव देशमुख या नावाने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलेलं आहे, या लातूरचे आधारस्तंभ आहेत, ज्यांनी या लातूर नगरीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जगात उंच भरारीचं नाव येणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नावानं चालणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या व्यवस्थित सुविधा तर मिळतच नाहीत. या ठिकाणची MRI सुविधा बंद आहे, या ठिकाणचे CT स्कॅन बंद आहे. कारण या ठिकाणी CT स्कॅन आणि MRI करायचा असेल तर आपल्याला स्वामी विवेकानंद हॉस्पिटलला या ठिकाणचे डॉक्टर हे रेफरन्स करत असतात. तर मग या ठिकाणच्या डॉक्टरांनी या ठिकाणच्या एवढ्या मल्टी स्टँडर्ड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये CT स्कॅन आणि या ठिकाणच्या MRI सोय असताना या ठिकाणचे डॉक्टर समोरच्या विवेकानंद हॉस्पिटलला पेशंटला का पाठवतात हा सगळ्यात मोठा प्रश्नार्थी चिन्ह आहे. या ठिकाणच्या विलासराव देशमुख या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक सुविधा उपलब्ध आहेत, मग ह्या सुविधा सर्वसामान्य माणसाला का मिळत नाही? पैसे भरून आणि पैशाच्या रूपात अनेक या ठिकाणी सुविधा विकल्या जात आहेत. मग सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना आणि रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये मोफत काय मिळत आहे? शासनाच्या वतीने रुग्णांना काय मोफत मिळत आहे याचं मला उत्तर द्यावं. कारण याच गोष्टीचा अनुभव मला स्वतः आलेला असून, कारण मी स्वतः सोनोग्राफीसाठी 880 रुपये स्वामी विवेकानंद हॉस्पिटलला पे केलेले आहेत. त्याच्या मी तुम्हाला पावत्या देणार आहेत. CT स्कॅनच्या किंवा इतर या ठिकाणच्या या चाललेल्या स्वामी विलासराव देशमुख जी हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलमध्ये चाललेला येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गैरकारभार का आणि कशामुळे चालला याचं उत्तर येथील डीन न देण्याचं कारण आहे. कारण या ठिकाणी सर्वसामान्य रुग्ण हे सर्वसामान्य गोरगरीब असतात. कारण प्रत्येकजण पैशावाला नसतो. तर मग हे हॉस्पिटल का, कुणासाठी आणि कशासाठी बांधण्यात आलेलं आहे याचं उत्तर देण्यात यावं. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.